हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी उठून आहे ना रेडी बिडी झाली पटकनशी. चहा नाश्ता वगैरे होऊन गेला होता. हस्बंड पण कामाला चालले गेले होते, मुलं पण स्कूलमध्ये चालले गेले होते. म्हटलं आता जे पेंडिंग काम आहेत ना ते पटापट आवरून घेते. तसंच मला आहे ना घी काढायचं होतं, तर लोणी आणि ते वगैरे काढत होती आणि लोणी काढून झालं मग गॅसवरती चढून दिलं होतं. तर इथं दूधवाला आला होता, दूध पण गरम करायला ठेवून दिलं होतं. म्हटलं चला भांडे बिंडे रचून घेते, म्हणजे काय शिक्यामध्ये जे आपले सकाळचे भांडे राहतात ना ते ठेवून देणार. तर इथे ना मी धना पावडर माझं होतं किती दिवसापासून पडलेलं, तर ते भरत होती आणि इथं घी पण ठेवून दिलेलं आहे आणि दूध पण गरम करायला ठेवते. तर मला एक सांगायचं होतं तुम्हाला, म्हणजे मी सांगणार नव्हते पण भरपूर 2-3 वेळेस मला ते कमेंट आले ना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं चला शेअर करून देते. तर कमेंट असा होता की मला कमेंट आले होते की तू आहे ना कॉपी कॅट आहे, तू दुसऱ्यांची व्हिडिओला लिपसिंग करून व्हिडिओ बनवते. तर त्याच्यामध्ये काही वाईट आहे का? मी जर दुसऱ्यांची व्हिडिओला लिपसिंग करून व्हिडिओ बनवते, ॲक्टिंग करून दाखवते म्हणून असं, ते पण काही कुणाला जमत नाही. पण ज्यांना जमतं ना तर त्यांना पण तुम्ही निगेटिव्ह करून देतात. मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी स्वतःहून व्हॉइसचे पण व्हिडिओ बनवू शकते. पण काय ना थोडा टाईम नाही भेटत आणि मला आहे ना लिपसिंग करून माझे स्वतःचं काही टॅलेंट दाखवायचं आहे. मला ॲक्टिंग भरपूर आवडते, भरपूर म्हणजे भरपूर आवडते. तर मी तेच व्हिडिओ म्हणजे न्यू प्रकारे एंटरटेन करण्याचं तुम्हाला कोशिश करते. पण असं कमेंट येतात ना निगेटिव्ह, मी तर निगेटिव्ह नाही होत, पण अमुक कितीतरी माझ्यासारख्या बाहेर राहतात जे 10-12 व्हिडिओ टाकतात, त्यांना छान व्ह्यूज पण येतात. पण असे 2-4 कमेंट्समुळे ना ते निगेटिव्ह होऊन जातात आणि यूट्यूब बंद करून देतात. तर प्लीज असं नका करू. जर तुम्हाला निगेटिव्ही दाखवायची ना तर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये शोधा ना. आमच्यामध्ये काय शोधताय निगेटिव्ही? आणि तुम्ही पण एक वेळ ट्राय करून बघा, जेव्हा तुम्हाला समजणार की लिपसिंग करून व्हिडिओ बनवणं किती अवघड आहे म्हणून. असं प्रत्येकाला नाही जमत, नाही तर घरोघरी कितीतरी यूट्यूब चॅनल राहिले असते प्रत्येकाच्या घरी. तर बस हेच सांगायचं होतं, प्लीज कुणाला निगेटिव्ह नका करू कोणी. आणि आम्ही काही जबरदस्ती नाही करत तुम्हाला की तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईबर्स करा आणि लाईक करा म्हणून. असं ती तुमची मर्जी. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर नका करू. त्याच्यात तुमच्या एक सबस्क्रायबरमुळं आमचं काही चॅनल थांबून नाही जाणार आहे, एवढंच सांगायचं होतं प्लीज. तर घरातली सगळी कामं आवरून झाली होती, घी वगैरे काढून झालं होतं. जे बेरी होतं ना त्याला मी थोडीशी साखर आणि खारीक होती माझ्याजवळ, खारीकचा भुगा, तर ते मिक्स करून मस्तपैकी बेरी पण रेडी होऊन गेली होती. तर इथं म्हटलं चला भांडे कुंडे आवरून घेते. मी घरात बेसिंग आहे त्याच्यात नाही घासत, माझी आहे बाहेर जागा, मस्त ओटा आहे मोठा. रेंटवरती घर घेतल्यानंतर छान घर भेटलेलं आहे मला. तर सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं चला आता थोडं इथं साफसूफ करून घेतं. बाहेरचं पण आवरून गेलं होतं, घराचं पण सगळं व्यवस्थित काम आवरून गेलं होतं. आज एकादशी तर फक्त साबुदाणे बनवायचे ते बाकी होते. तर हा छोटासा माझा मिनी ब्लॉग होता. कमेंटमध्ये सांगा कसा आहे काय आहे म्हणून असं. तर बाय बाय.